महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय घडेल याचा नेम नाही. महाविकास आघाडी आणि विशेषतः उद्धव ठाकरेंच्या शिवसेना पक्षात सध्या अंतर्गत पातळीवर काहीतरी मोठा डाव शिजतोय असं दिसून येतंय. आणि त्या गोष्टीचं निमित्त ठरलंय उद्धव ठाकरेंनी बोलावलेली आमदारांची तातडीची बैठक. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील 6 लोकसभा खासदारांनी नुकतंच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. मुख्य म्हणजे या मोठ्या धक्क्यानंतर लगेचच ज्या दिवशी या खासदारांनी शिंदे सेनेत प्रवेश केला त्याच दिवशी उद्धव ठाकरेंनी पक्षातल्या आमदारांची महत्वाची बैठक बोलावली होती. आता या बैठकीला 4 आमदार गैरहजर होते. त्यामुळे आता खासदारांनंतर आमदार फुटतात आहे की काय अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. आमदारांच्या अनुपस्थितीने मोठा वाद निर्माण झालाय. बैठकीला उपस्थित असणारे हे 4 आमदार कोणते, कोणत्या कारणामुळे ते पक्ष सोडण्याच्या तयारीत आहे, शिंदेचं ऑपरेशन टायगर पुन्हा सक्रिय झालंय का, हे सगळंच आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी रुपल आणि तुम्ही पाहत आहात विशेष भारी. मंडळी, सगळ्यात आधी आपण समजून घेऊ की ठाकरेंनी आमदारांची बैठक का बोलावली होती. ठाकरे गटाच्या 6 खासदारांनी केलेले पक्षांतर आणि विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी आपल्या पक्षाच्या सर्व आमदारांची बैठक शिवालय येथे बोलावली होती. या बैठकीचा मुख्य उद्देश होता पावसाळी अधिवेशनासाठी रणनीती आखणं आणि 6 बंडखोर खासदारांच्या मतदारसंघातील स्थितीचा आढावा घेणं. खासदार फुटीनंतर राजकीय वर्तुळात एक नवी चर्चा सुरू झाली की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला मोर्चा आता ठाकरेंच्या आमदारांकडे आणि मुंबई ठाण्यातील वजनदार माजी नगरसेवकांकडे वळवलाय. आणि यात संभाव्य धोक्याला वेळीच रोखण्यासाठी आणि अधिवेशनापूर्वी पक्षात एकजुटता दाखवण्यासाठी ठाकरेंनी ही बैठक घेतली होती असं सांगितलं जात आहे. या बैठकीत किती आमदार उपस्थित होते तर एकूण 26 पैकी 22 आमदार बैठकीला उपस्थित होते, तर 4 आमदार अनुपस्थित होते. विशेष म्हणजे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीला अनेक प्रमुख नेत्यांनीही हजेरी लावली होती, ज्यात भास्कर जाधव, सुनील प्रभू, अजय चौधरी, नितीन देशमुख, कैलास पाटील, तसंच युवा फळीतील वरुण देसाई, बाळा नर, प्रवीण स्वामी, गजानन लवटे, हारून खान, मनोज जमसुतकर, बाबाजी काळे, सिद्धार्थ खरात आणि ज्येष्ठ नेते दिलीप सोपल यांचा समावेश होता. आता ज्या आमदारांच्या अनुपस्थितीवरून वाद निर्माण झालाय आणि जे आमदार उद्धव ठाकरे यांची डोकेदुखी आणखी वाढवण्याची शक्यता आहे ते कोण आहेत हेही जाणून घेऊयात. तर संजय पोतनीस, राहुल पाटील, संजय देरकर आणि विधान परिषदेचे आमदार सुनील शिंदे असे एकूण 4 आमदार बैठकीला गैरहजर होते असं सांगण्यात आलंय. या सर्व आमदारांनी अनुपस्थितीची वेगवेगळी कारणं दिली होती. राहुल पाटील यांनी विधान परिषदेच्या कामकाजात असल्यामुळे आपण परभणीतच होतो आणि आधीच याची कल्पना दिल्याचं सांगितलं. संजय देरकर यांनी आपल्या गावी पालखीचा कार्यक्रम असल्याचं कारण दिलं. सुनील शिंदे यांनी आपण गावी पूजेच्या कार्यक्रमासाठी गेले असल्याचं म्हटलं. म्हणजे वरकरणी पाहता ही अनुपस्थिती वैयक्तिक किंवा कौटुंबिक कारणांमुळेच होती असं समोर येतं. पण राजकीय वर्तुळात याकडे इतक्या सहजतेनं पाहिलं जात नाहीये. जरी या आमदारांनी पक्ष नेतृत्वाला आपापली कारणं दिली असली तरी 6 खासदारांच्या बंडखोरीनंतर ही अनुपस्थिती संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. आता आमदारांच्या अनुपस्थितीने ऑपरेशन टायगर हा शब्द पुन्हा एकदा चर्चेत आलाय. अनेक जण याला ऑपरेशन टायगर 3.0 असं नाव देत आहेत. गेल्या 1.5 वर्षांपासून हे ऑपरेशन टायगर राबवलं जात असल्याची माहिती आहे. आणि आता या अंतर्गत खासदारांनंतर आमदारांना आपल्या गोटात घेण्याकडे लक्ष वळल्याची शंका व्यक्त केली जात आहे. महत्वाची बाब म्हणजे शिंदे गटातील नेत्यांकडूनच आधीच ऑपरेशन टायगरच्या पुढील टप्प्यांचे संकेत दिले जात होते. आणि आता ठाकरे गटाचे तब्बल 14 आमदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचं स्पष्ट झालंय. त्यामुळे लवकरच ऑपरेशन टायगरचे परिणाम दिसू शकतात. एकूणच काय तर खासदार फुटीनंतर ठाकरे गटाला मोठा धक्का बसलेला असतानाच दुसरीकडे आता आमदारांमध्येही फूट पडण्याचे संकेत आहेत. पण पक्षाकडून यावर स्पष्टीकरण देण्यात आलं आहे की सर्व आमदार पक्षाशी एकसंध आहेत आणि अनुपस्थित आमदारही पक्षाशी एकनिष्ठ आहे. आता बैठकीला अनुपस्थित 4ही आमदारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याची माहिती आहे. आता हे आमदार नाराज आहेत का आणि नाराजी असेल तर त्यामागची कारणं काय असू शकतात हेही समजून घेणं तितकंच महत्वाचं आहे. तर यामागे एक नाही तर अनेक कारणं असल्याची माहिती आहे. ठाकरे गटातले आमदार गेल्या 2 वर्षांपासून विरोधी बाकांवर आहेत. सत्ताधारी महायुती सरकारने त्यांच्या मतदारसंघातील निधी रोखल्याच्या तक्रारी अनेकदा समोर आल्या आहेत. आमदारांना हे माहित आहे की जर मतदारसंघात विकास कामं झाली नाही तर आगामी निवडणुकीत त्यांना नागरिक नाकारतील. सत्ताधारी गटात गेल्यास कोट्यवधींचा निधी तात्काळ मंजूर होतो. हा अनुभव असल्यानेही आमदार सत्ताधाऱ्यांच्या संपर्कात असल्याच्या बातम्या आहेत. त्याबरोबरच ठाकरे गटामध्ये सध्या नवीन आणि आक्रमक नेत्यांना झुकते माप दिले जात आहे असा जुन्या आमदारांचा
आमदारांचा आक्षेप आहे. संजय राऊत किंवा इतर वरिष्ठ नेत्यांच्या विधानांमुळे स्थानिक पातळीवर इतर पक्षांशी म्हणजेच काँग्रेस राष्ट्रवादीशी जुळून घेताना या आमदारांची अडचण होते. स्थानिक राजकारणात अस्तित्व टिकवण्यासाठी पक्ष बदलणं हाच एकमेव मार्ग असल्याचं काही आमदारांना वाटत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे यांसारखी अनेक कारणं पक्षांतराला कारणीभूत ठरू शकतात असं माध्यमांमध्ये सांगितलं जात आहे. आता प्रश्न हा आहे की ही अनुपस्थिती खरंच राजकीय फुटीचं लक्षण आहे का? तर राजकीय विश्लेषकांच्या मते सध्याचं वातावरण पाहता म्हणजे जिथे 6 खासदार आधीच पक्ष सोडून गेले आहेत, तिथे अशा स्वरूपाची कोणतीही छोटी घटना मोठ्या संशयाला जन्म देते. त्यामुळे जरी या 4 आमदारांनी पूर्वकल्पना देऊन गैरहजेरी नोंदवली असली तरी त्यांच्या अनुपस्थितीला राजकीय रंग चढणं साहजिक आहे. दुसरीकडे शिंदे गटाच्या दाव्यानुसार जर 14 आमदार शिंदे यांच्या संपर्कात असल्याची बातमी खरी असेल तर ठाकरे गटासाठी ही धोक्याची घंटा ठरू शकते. कारण आमदारांची संख्याच पक्षाच्या विधानसभेतील अस्तित्वाचा आधार असते आणि जर आणखी आमदारांनी पक्ष सोडला तर ठाकरे गटाचं विधिमंडळातील वजन आणखी कमी होण्याची शक्यता आहे. खासदार फुटीनंतर आता आमदारांच्या बाबतीतही अशीच परिस्थिती निर्माण होते का, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल. महाराष्ट्राचं राजकारण आता अशा वळणावर आलंय जिथे विश्वासू कोण आणि बंडखोर कोण हे ओळखणं कठीण झालंय. उद्धव ठाकरेंच्या बैठकीला 4 आमदार गैरहजर राहणं हा केवळ योगायोग आहे की एका मोठ्या राजकीय भूकंपाची शक्यता, हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल. बाकी तुम्हाला काय वाटतं? ठाकरे गटातील आमदार खरंच बंडखोरी करणार का आणि ठाकरेंची शिवसेना सोडून शिंदे सेनेत जाणार का? हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.